मित्रहो नमस्कार. आपल्या मनातील आणि हृदयातील भावना आपल्या भविष्याला आकर्षित करत असतात. त्यामुळं दिस इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपल्या मनामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये भीतीचे, ताणतणावाचे आणि असे भलते सलते जर विचार असतील तर उद्याचं भविष्य हे दुःखानंच भरलेलं असणार आहे. आणि त्याच्या उलट जर आपण विचार केला, जर आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आनंदाचे, सौख्याचे, समृद्धीचे जर विचार असतील आणि त्या पद्धतीच्या भावना जर असतील तर त्या भावना उद्याचं भविष्य त्याच पद्धतीने आकर्षित करत असतात. त्यामुळं आपलं भविष्य, आपलं भवितव्य हे हातांच्या रेषावर अवलंबून नाही तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हे शास्त्र असं सांगतंय. तुम्ही जसा विचार कराल, जशा भावना, त्या भावनांवरती तुम्ही ते काम कराल, त्याच पद्धतीने तुमचं भविष्य असणार आहे. तेव्हा दिस इज लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतोय की आपण आपला विचार हा सकारात्मकच असला पाहिजे. तेव्हाच आपला उद्याचा काळ समृद्धीचा असेल. दॅट द सायन्स. थँक्यू.